जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. 15-16 दिवसापासून एक इंस्टाग्रामचा नवीन अल्गोरिदम ही चेंज झालेला आहे. रील टाकल्यानंतर व्हायरल होत नाही. जे चॅनलचे केमध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचेसुद्धा व्हायरल होत नाही. तर ते अल्गोरिदम कसं चेंज झालं आणि त्या अल्गोरिदमचा एक फायदा म्हणजे आता सगळ्यांची रील व्हायरल होणार. फक्त त्याला नीटनेटकं यूज करणं हे आपल्या हातात आहे. तर हीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब प्रेस नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. कारण मी तुम्हाला इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती दाखवणार आहे आणि त्या अल्गोरिदमनुसार मी टाकलेले रील्ससुद्धा माझे व्हायरल गेले हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझे इंस्टाग्राम ओपन करून दाखवतो, ठीक आहे. तर इंस्टाग्राम ओपन केल्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपली जी रीच आहे ती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथं गेल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता आपलं अकाउंट अशा प्रकारे आहे. सध्या आपलं अकाउंट या 30 दिवसामध्ये आपण ग्रो करणार आहोत. 707 फॉलोअर झालेले आहेत आपले. ओके, तर हे बघा, हे जे रील्स आहेत आता ह्या 2-3 दिवसापासून आपलं अल्गोरिदम चेंज झाल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही आपल्या रील थोड्या कमी व्हायरल गेलेल्या आहेत. तर बघायला जर कधी गेलं तर हे बघू शकता तुम्ही आपलं ही जी रील्स आहे 39.4K, याच्यानंतर आपली एकही रील केमध्ये गेलेली नाही. आणि त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर 13.5K, 16K आणि ह्या 2-3 रील जे आहेत ते आपल्या व्हायरल गेलेल्या नाहीत. आणि खाली जर कधी तुम्ही बघितलं तर आपले प्रत्येक रील ही केमध्ये आहे. तर हेच अल्गोरिदम मी तुम्हाला समजून सांगतो. ओके, तर तुम्हाला कधी पण इंस्टाग्राम वर ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं अकाउंट रिफ्रेश करावं लागते. हे तुम्हाला करावंच लागतं. तर तुम्हाला आता प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला इन्सर्ट दिसेल युअर टूल्स, टिप्स अँड रिसोर्सेस. तर यामध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला मी माझे व्ह्यूज दाखवतो. तर 7,54,061 माझे व्ह्यूज झालेले आहे 28 दिवसांमध्ये. आता आपण 7 दिवसामधले जे व्ह्यूज आहे ती लास्ट 7 डेज त्यामध्ये अपडेट करून बघूया. तर लास्टच्या 7 दिवसात माझे 1,37,616 एवढे माझे व्ह्यूज झालेले आहेत. आता न्यू फॉलोअर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं मेन तुमचं रिझन आहे. आता हे बघा तुम्ही हा ग्राफ जर का तुम्ही बघितलं तर एप्रिल 2 एप्रिलला माझे सगळ्यात जास्त रीच आऊट झालेले आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा ग्राफ असतो. तर फॉलोअर्स जर का तुम्ही बघितले तर एवढे आहेत, अनफॉलोअर्स एवढे आहेत, म्हणजे अनफॉलो किंवा असं काही असतं वगैरे तर ठीक आहे. तर खाली जर कधी तुम्ही स्क्रोल केला तर इथं तुम्हाला मोस्ट ॲक्टिव्ह टाईम, जर कधी तुम्हाला रील कधी टाकायचे हे जर कळत नसेल तर हे एकदा का होईना तुम्ही बघितलं पाहिजे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तर जे काही आहे तुमचं, तर माझं आता काही सगळ्याला एवढ्या ह्या वेळेला फॉलोअर्स ॲक्टिव्ह राहतात. ओके, तर बघू शकता तुम्ही 6 PM ला, 6 PM ला, 9 AM, 12 PM, 3 PM, 12 AM, 3 AM. तर सगळ्यात जास्त रीच आऊट जर कधी असेल मोस्ट ॲक्टिव्ह टाईम तर ते आहे फक्त 12 वाजता आणि 6 वाजता. तर फक्त 12 वाजता 205 आहे आणि 6 वाजता 226 आहे. तर ही गोष्ट तुम्हाला जी इथे लक्षात घ्यायची. आता यातमध्ये तुम्ही इन्स्पिरेशनमध्ये जर कधी गेलात तर इथं तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन कसं करायचं हे तुम्हाला इथं शिकवणार. ब्रँडेड कंटेंटमध्ये तुमचं अकाउंट इलिजिबल पाहिजे. ओके, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता मेन गोष्ट म्हणजे आता कॉन्टेंट कसा व्हायरल करायचा. आता हे बघा, आता जी काही तुम्ही रील्स टाकली त्या रीलच्या फक्त इन्सिटवरती क्लिक करायचं. जी काही तुमची रील आता इन्सिटवरती क्लिक केल्यानंतर 305 जणांनी शेअर केलं आहे, 116 जणांनी सेव्ह केलं आहे आणि 1Kला लाईक आलेले आहे. व्ह्यूज आहे 13,568. वॉच टाईम आहे 17 आवर 23 मिनिट 28 सेकंद. इंटरेक्शन आहे 1,469. ओके, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या. इथे तुम्ही ग्राफसुद्धा बघू शकता. ओके, तर या 4-5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे म्हणजे तुमचं कॉन्टेंट व्हायरल होऊ शकतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.